श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये आता सुमित्रा आजारी असते. तिला चक्कर आलेली असते. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिच्या जवळ असतात. तेव्हा ती सांगत असते की काहीही करा आणि माझ्या शरूला सोडवा ग. तेव्हा आता जानकी तिला धीर देत असते की आई, काळजी नका करू. तुम्हाला जसं हवं आहे ना तसंच होईल. जर का शर्वरी वंश निर्दोष असतील तर त्या नक्कीच सुटतील. आणि मनातनं खरं तर तिलाही काळजीच वाटत असते. त्याच वेळेस इकडे आता ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग तिघेही डॉक्टरांचे बोलणं ऐकत असतात. आणि डॉक्टर सांगतात की तुमच्या आईला मायनर हार्ट अटॅक येऊन गेलाय. ते ऐकताच तिघांनाही धक्काच बसतो. डॉक्टर पुढे बोलतात की ही एक वॉर्निंग आहे. यापुढे तुमच्या आईला कुठलाही स्ट्रेस, टेन्शन, साध्या गोष्टींचाही टेन्शन सहन होणार नाही. त्यामुळे आता जास्त काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण त्यांचं मन आनंदी राहील ना, असंच ठेवा. आता त्यानंतर इकडे ऋषिकेश विचारत असतो की काळजीचं काही कारण नाही आहे ना डॉक्टर. डॉक्टर सांगतात की मी औषधं लिहून देते. वेळेत उपचार झालेत त्यामुळे त्यांना आता बरं वाटतंय. यापुढे मात्र काळजी घ्या. येते मी, असं सांगून त्या निघून जातात. त्यानंतर सारंग रडायला लागतो. दादा, आपल्या आईला काही होणार तर नाही ना रे? डॉक्टर काय म्हणाल्या? आई, हार्ट अटॅक येऊन गेलाय आईला, असं बोलत होत्या त्या. तो दुःखी होत असतो. तेव्हा आता ऋषिकेश त्याला समजावतो की काही होणार नाही, आपण आहोत ना, घेऊया ना तिची काळजी. आता तेव्हा सौमित्र मात्र म्हणतो की कशी घेणार आहोत आपण काळजी? कारण जोपर्यंत शरू घरी येत नाही ना, तोपर्यंत आई हा असाच स्वतःला त्रास करून घेणार आहे. तर त्यानंतर ऋषिकेश मात्र गप्पच होतो. थोड्या वेळाने तो त्याच्या रूममध्ये येतो. त्याला घडलेला प्रकार आठवत असतो. अशा प्रकारे पोलीस शरूला घेऊन गेले. इकडे सुमित्रेला मायनर हार्ट अटॅक येऊन गेला आणि तो दुःखी असतो. तेव्हा जानकी तिकडे येते. ती येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवताच ऋषिकेश आता ढसाढसा रडायला लागतो. जानकी मात्र त्याला धीर देत सांगत असते की काळजी करू नका ऋषिकेश, आपल्या घरावर जे संकट आलंय ना, ते वादळ नक्की दूर होईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला माफ कर ग जानकी. तू मला सांगत होतीस, परंतु तरीही मी विश्वास ठेवत नव्हतो की ऐश्वर्या निर्दोष आहे. उलट भावनेच्या भरात येऊन मी तुझ्यावरच रागावलो, चिडलो. तेव्हा जानकी आणखी सांगते की तुम्ही माझ्यावर रागावलात कारण मी तुमच्या बहिणीवर आरोप केला होता, तोही कुठल्याही पुराव्याशिवाय. नंतर ती ऋषीचे डोळे पुसत सांगते की तुमच्या जागी दुसरा कुठलाही भाऊ असताना तरी त्याने हेच केलं असतं. हे बघा, नात्यांमध्ये हे असे छोटे मोठे गैरसमज तर होतच राहतात, परंतु गैरसमज दूर झाल्यानंतर सत्य स्वीकारायला सगळ्यात जास्त हिंमत लागते. हो, तुम्ही तर स्वतःची चूक स्वीकारून मोठ्या मनाने माझी माफी मागितलीत. खरं सांगू का, या सगळ्याची काहीच गरज नाहीये. तुमचं खरंच काहीही चुकलेलं नाहीये. त्या सिच्युएशनला तुम्हाला जे वाटलं, तुम्ही फक्त रिॲक्ट झालात. ऋषिकेश आता ऋषी मात्र तिच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडत असतो. आता जानकी त्याला सावरत असते, धीर देत असते आणि त्याला समजावते की रडू नका ऋषिकेश, सगळं ठीक होईल. तर जानकी आता स्वतःचे डोळे पुसते. मनाशीच म्हणते की नाही जानकी, तुला असं रडून चालणार नाही. उलट तुला आणखी खंबीर व्हावं लागेल या घरासाठी, घरातील नात्यांसाठी. आणि आता ती स्वतःचे डोळे पुसते. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. जानकी आणि अवंतिका किचनमध्ये असतात, स्वयंपाक करत असतात. तेव्हा अवंतिका प्रश्न करते की वहिनी, तुम्हाला खरंच असं वाटतंय का हो, श्रोता त्यांनी हे सगळं केलं असेल? तेव्हा जानकी विचार करत म्हणते की खरं सांगू का, त्या ज्या पद्धतीने कळवळून हे सांगत होत्या ना की त्यांनी खून केला नाही, त्यावरून तरी असंच वाटतंय त्यांनी काहीही केलं नसेल. परंतु मग प्रश्न हाच आहे की त्या हत्यारांवर त्यांचे फिंगरप्रिंट आले कसे? आणि दोघींपुढेही मोठा प्रश्न उभा असतो. त्यानंतर जानकी म्हणते की इथे असं बोलून काही होणार नाही. त्यापेक्षा आपण जाऊन शर्वरी वंशांना भेटून यायचं का? अवंतिकालाही ते पटतं. आणि आता त्या जाताना शरूसाठी डबाही घेऊन जाणार असतात. त्यांनी स्वयंपाक उरकलेला असतो. जानकी टिफिन पॅक करते. तेव्हाच ऋषिकेश आणि सौमित्र खाली येतात. त्यांना पाहताच जानकी पुढे येते आणि म्हणते की ऋषिकेश, आम्ही देखील येतोय. आम्ही शर्वरी वंशांसाठी डबा देखील घेतलाय. तेव्हा ऋषिकेश बोलतो की अगं, तुम्ही दोघी येणार, पण मग आईजवळ कोण असेल? तेव्हा जानकी सांगते की सारंग भाऊजी आहेत ना, आणि तसंही डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलंय.
त्यांनी औषधं देखील घेतलीत. आम्ही येतो ना तेव्हा ऋषिकेश तयार होतो आणि ते चौघेही पोलीस स्टेशनकडे निघतात. काहीच वेळाने ते तिथे पोहोचतात तेव्हा शर्वरी तिथल्याच वेटिंग रूममध्ये असते. जानकी आणि ऋषिकेश पुढे येतात. ऋषिकेशला पाहताच शरू रडतच म्हणते की प्लीज दादा, मला इथून बाहेर काढणार रे, मला काढा ना, मला नाही सहन होत रे इथे, प्लीज दादा. तेव्हा आता जानकी तिला समजावते की वंश, हे बघा, तुम्हाला आम्हाला तुमच्या मनाची अवस्था कळते आहे. आम्हाला देखील तुमचा हा त्रास नाही बघवत आहे. पण काय करणार, आपल्यावर परिस्थितीच ही अशी ओढावलेली आहे. हे बघा, तुम्ही थोडे पेशन्स ठेवा, आम्ही शक्य ते सगळे प्रयत्न करतोय. तेव्हा शर्वरी रडतच सांगते की ठेवलेत ना मी पेशन्स, परंतु आता माझे हे पेशन्स संपत चाललेत. आणि मुळातच जो गुन्हा मी केलाच नाहीये त्यासाठी मी इथे का राहू? दादा प्लीज तुम्ही काहीतरी करा. तिची ही अवस्था पाहता चौघांनाही खूपच वाईट वाटत असते. त्यानंतर ऋषिकेश तिला समजावतो की हे बघ शरू, अगं आम्ही शक्य ते सगळे प्रयत्न करतोय ग. पण त्यानंतर शरू मात्र सांगत असते की नाही दादा, हे बघ प्लीज, मला समजतंय रे, परंतु तिकडे आई देखील घरी एकटी आहे रे. अरे नाना गेल्यापासून ती एकटी पडली रे, तिलाही माझी गरज आहे. दादा प्लीज मला इथून बाहेर काढ रे. तेव्हा ऋषिकेश पुन्हा तिची समजूत घालतो. तर जानकी ही सांगते की वंश, हे बघा, आम्ही तुम्हाला इथून नक्की बाहेर काढू. थोडा धीर धरा. आणि हे बघा, मी तुमच्यासाठी घरचं जेवण आणलंय. आता ती शरूकडे टिफिन देते. आता घरचं जेवण असं ऐकताच पाहताच शरू मात्र आणखी ढसाढसा रडायला लागते. सौमित्र कासावीस होऊन म्हणतो की शरू रडू नकोस ग, आधी शांत हो. आम्ही तुला इथून बाहेर काढायला चालोय, परंतु त्याआधी नक्की काय झालं, कसं झालं आणि कुठे झालं, आम्हाला सगळं खरं खरं सांग. शरू, अगं त्या हातोड्यावर तुझे फिंगरप्रिंट आलेच कसे? हे बघ शरू, सगळं खरं खरं सांग, काहीही लपवू नकोस. असं जेव्हा सौमित्र विचारतो तेव्हा अखेरीस शरू तयार होते. ती बोलते की सगळं काही खरं सांगते. आता ती सांगू लागते, विक्रांतचा मित्र राहुल, तुम्हा सगळ्यांनाच तो माहिती आहे. विक्रांतच्या ऑफिसच्या पार्टीत मी पहिल्यांदा त्याला भेटले. तिथे आम्ही खूप गप्पा मारल्या. त्यानंतर अनेकदा आम्ही कॉफीसाठी बाहेर भेटलो आणि माझं मलाच कळलं नाही की आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो. हे ऐकताच सर्वजण चकितच झालेले असतात. तर पुढे शर्वरी रडतच सांगते की होय, मी राहुलच्या प्रेमात इतकी आंधळी झाले होते की त्याच्यासाठी मी विक्रांतला डिवोर्स द्यायला तयार होते. ते ऐकताच ऋषिकेश धक्क्याने विचारतो की काय? शर्वरी, अगं हे काय बोलते आहेस तू? तो शर्वरी रडतच म्हणत असते की दादा, मी खरं सांगते रे, प्रामाणिकपणे आज सगळं सांगते. आधी माझं बोलणं शांतपणे ऐकून घे प्लीज. त्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते की होय, आपण आधी त्यांचं बोलणं ऐकून घेऊया. वंश, मला सांगा, याबद्दल विक्रांत भाऊजींना माहिती होतं का? तेव्हा शर्वरी सांगते की नाही, या बाबतीत त्याला काहीच माहिती नव्हतं, परंतु मी त्याला सगळं शांतपणे समजावणार होते आणि नंतरच सगळं संपवणार होते. तेव्हाच अवंतिका म्हणते की शरुताई, फक्त माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. त्या हातोडीवर तुमचे फिंगरप्रिंट आलेच कसे? तेव्हाही शरू म्हणते की इथे आल्यापासून मी देखील त्याच गोष्टीचा विचार करते. आणि एक मिनिट, असं म्हणत शरूला काहीतरी आठवलेलं असतं आणि ती सांगू लागते की एकदा मी राहुलच्या घरी गेले होते तेव्हा त्याने मला ती हातोडी द्यायला सांगितली होती आणि मी अगदी सहज उचलून त्याच्याकडे दिली. तेव्हा आता सगळ्यांना प्रश्न असतो की एकट्या शरूचेच फिंगरप्रिंट का, राहुलचे का नाही? तेव्हा शर्वरी त्यांना सांगते की कारण त्यावेळेला राहुलने हातात ग्लव्ज घातलेले होते आणि तो मला म्हणाला की इथे खूपच धूळ आहे ना, म्हणून तो ग्लव्ज घालतोय. मी मात्र उचलून ती हातोडी त्याला दिली. आता मला कळतंय, हे सगळं त्याने प्लॅन करून केलंय, ठरवून केलंय त्याने हे सगळं. दादा, अरे त्याने म्हणजे माझ्या हातात हातोडी दिली, स्वतः ग्लव्ज घातले आणि माझ्या विक्रांतचा खून केला. असं म्हणत ती खूपच रडायला लागते. सर्वांच्याच पायाखालची जमीन जणू सरकलेली असते. शरू रडतच पुन्हा एकदा ऋषिकेशला सांगत असते की दादा, माझ्यावर विश्वास ठेव रे, मी नाही केलाय विक्रांतचा खून. दादा, अरे नाही मारलंय रे मी विक्रांतला. मी विक्रांतला का मारेल? माझं खरंच खूप प्रेम होतं रे त्याच्यावर. असं म्हणत शरू आता रडत असते. तर त्याच वेळेला इकडे घरी ऐश्वर्या सारंगसाठी कॉफी घेऊन येते आणि स्वतः देखील कॉफीचे 2 घोट घेत सुटकेचा निश्वास सोडते. सारंग टेन्शनमध्ये असतो तर ऐश्वर्या मात्र त्याला सांगत असते की सारंग, फायनली त्या जेलच्या अंधाऱ्या खोलीतनं आपण सुटलो
आणि ते निवांत बसून कॉफी पिताय. काय सुख आहे ना यात. नाहीतर तेच तेच इरिटेटिंग वातावरण, ती अंधारी खोली आणि ती निगेटिव्हिटी. आणि त्यांनी सगळ्यांचे फिंगरप्रिंट घेतले तर एक बरंच झालं. हा म्हणूनच तर आपली सुटका झाली आणि खरा गुन्हेगार पकडला गेला. आपल्या घरात बसून आपण हा असाच मोकळा श्वास घेतोय, सारंग असं म्हणत ती खुश होत असते. परंतु सारंग अपसेट असतो. ऐश्वर्या ते नोटीस करते आणि काय झालंय, आपण घरी आलोय पण तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत नाही, असा प्रश्न करते. तेव्हा तो मात्र म्हणतो की काय अहो, इथे माझी सख्खी बहीण जेलमध्ये आहे, इथे घरात आई आजारी आहे आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. तेव्हा ऐश्वर्या सांगते की आईंची आपण सगळ्यांनाच काळजी आहे, घेतच आहोत ना त्यांची काळजी. आणि राहिला प्रश्न त्या शर्वरीचा, तर तिने जे केलंय ना त्या गुन्ह्याची फक्त ती शिक्षा भोगते. त्यात इतकं काय वाईट वाटण्यासारखं आहे. सारंग तिला स्पष्टपणे सांगतो की हे बघा, शर्वरीवर फक्त संशय आहे, अजून तिच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला नाहीये. तेव्हा आता ऐश्वर्या उठते आणि त्याला सांगत असते की त्या मर्डर वेपनवर तिच्या सत्याचे फिंगरप्रिंट आहेत. यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय हवा? पोलीस काय उगीच तिला उचलून घेऊन गेलेत का? तेव्हा सारंग सांगतो की परंतु हो, तिला कोणीतरी फसवलंय हे देखील असूच शकतं ना. तुम्ही मात्र या दुसऱ्या बाजूचा विचार केलाच नाही. कसा करणार ना, तुम्हाला तर शर्वरीवर खूपच राग आहे, कायमच तिच्यावर संशय घेत आलाय. तेव्हा ऐश्वर्या सांगते की बरोबर आहे तुमचं, तुम्हाला वाईट वाटतंय कारण ती तुमची सख्खी बहीण आहे. जर का तुम्हाला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल तर माफी मागते, आय एम सॉरी. परंतु एक सांगू का, ज्या दिवसापासून ती शर्वरी या घरात आली, तिने ते नस कापण्याचं नाटक वगैरे केलं, त्यानंतरच तिचं वागणं बोलणं सगळंच संशयास्पद आहे. म्हणून माझं तिच्यावर संशय आहे, डाऊट आहे आणि मला तिच्याबद्दल अजिबात सहानुभूती वाटत नाही. जे पेरलंय ना तेच तिच्या बाबतीत उगवतंय. त्यामुळे तिला तिच्या कर्मांची शिक्षा नक्की मिळणार, असं सांगून ऐश्वर्या निघून जाते. तर त्याच वेळेस जेलमध्ये शर्वरी रडतच म्हणत असते की दादा, मी काही केलेलं नाहीये रे, मला इथनं वाचव. तेव्हा आता ऋषिकेश तिला धीर देतो, सांगतो की हे बघ, जर तू खरंच काही केलं नसेल ना तर या सगळ्यातनं तू नक्की सुटशील. आपल्या घरात दोन दोन वकील आहेत, अवंतिका आणि सौमित्र, ते तुला या सगळ्यातनं नक्की बाहेर काढतील. शरू, तुला त्या राहुलने फसवलंय आणि त्याने जर तुला फसवलं असेल, परंतु आम्ही तुला हारू देणार नाहीये. तुझा विश्वास आहे ना? तेव्हा ती सांगते की हो, पूर्ण विश्वास आहे, फक्त मला लवकर बाहेर काढा रे, मी नाही राहू शकत आहे इथे जास्त. तर जानकी देखील सांगते की होय, सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या सगळ्यात तर तुम्हाला नक्कीच सोडवतील. आणि तिची नजर सौमित्रकडे जाते. तोच मात्र जरा गप्पच असतो. त्यानंतर तो धीर करून शरूला म्हणतो की हे बघ, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आता शरू जेव्हा सुमित्रेबद्दल विचारते, सर्वजण गप्प होतात. ती म्हणते, मला खरं काय ते सांगा प्लीज, लपवू नका. तेव्हा आता सौमित्र सगळं खरं सांगतो, कशा प्रकारे सुमित्राची तब्येत खालावली, तिला मायनर हार्ट अटॅक येऊन गेलाय. सगळं जेव्हा शरूला कळतं तेव्हा ती खूप रडायला लागते आणि स्वतःला दोष देत असते. तेव्हा ऋषिकेश तिला समजावतो की हे बघ, आईची काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत, परंतु तू इथे एकटी पडली आहेस ग, त्यामुळे स्वतःची काळजी घे. कारण हे असं तू ठीक आहे की नाही पाहणं, घरी आईकडे लक्ष देणं, तुला इथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणं, आम्हाला सगळंच नाही जमणार ग, प्लीज स्वतःची काळजी घे. त्यानंतर अवंतिका देखील सांगते की हो शरुताई, तुम्ही काही केलं नाहीये ना, मग तुम्हाला काहीही होणार नाही, फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा, अजिबात गिव्ह अप करायचं नाहीये, असं म्हणून अवंतिका तिला उभारी देत असते. शरू मात्र रडत असते. आणि मंडळी, आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात आता जानकी विचारत असते की काय झालं तिकडे. हे बघा आई, शर्वरी वंशनच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. तेव्हा सौमित्र मात्र म्हणतो की नाही, ही केस मी नाही लढू शकत. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. त्यानंतर जानकी जेलमध्ये येते तेव्हा शरू विचारत असते की उद्या कोर्टात केस उभी राहील, सौमित्र दादा तयारी तर करतोय ना. जानकी मात्र टेन्शनमध्ये येते. त्यानंतर शरूला सगळं काही सत्य कळतं. ती मात्र भिंतीवर डोकं आपटतच बोलू लागते की नाही, नाही जगायचं आता मला. कसं बसं जानकीने तिला सावरलेलं असतं. शरू आता बेशुद्ध झालेली असते. त्यानंतर जेव्हा जानकी घरी येते, सुमित्रेला भरवत असते. ती आता विचारते की काय झालं, तू आणशील ना ग शरूला सोडून जानकी. जानकी आता हसूनच होकार देते.
आणि मंडळी, अखेर जानकी हा तिढा कसा सोडवेल? हा राहुल अटकेत असेल की तो कुठे फरार झालेला असेल? जानकी, ऋषिकेश, अवंतिका सर्वच जण मिळून या राहुलच्या मुसक्या कशा आवळतील? सर्वच काही पाहणे खूपच उत्सुकतेचे ठरणार आहेत. तर मंडळी, अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी सिरियल घर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.